नमस्कार. आज साई स्पोर्ट्स संघातर्फे पिचचं काम करण्यात आलं. पिच सारवून घेण्यात आलेलं आहे. त्यात सगळ्यांनी बरंचसं काम केलं. त्यात नागेश परब यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमचा थोडा खारीचा वाटा आहे. सगळ्यांनी पण अजून जेवढे लोक आहेत त्यांनी जरा सिरियसली हे जर कामात मदत केली तर आणखीन आपल्याला पुढे बरंच काय करायचं आहे. मी ऋषिकांत शिंदे. साई स्पोर्ट्स क्लबमधली सगळीच मुलं खरंच तसं म्हणायला गेलं तर सगळी मेहनती पोरं आहेत. आणि इथे म्हणजे असं आहे की कोण कुणाला असा दुजाभाव करत नाही. सगळे एकत्र येतात, सगळे कामं करतात. रेग्युलर सकाळी 6:30 वाजता रत्नाकर म्हणा, राहुल म्हणा, नागेश म्हणा, सगळेच मुलं सकाळी लवकर येतात, रोलिंग करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिचची कामं आहेत ना, पिचची कामं ही सगळीच मुलं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं करतात. त्याच्यामुळे मला साई स्पोर्ट्सचं खरंच मनापासून कौतुक वाटतं. आणि क्रिकेट म्हणायला गेलं तर की सौरभ हा सगळी टीम घेऊन चालवतो. त्याच्यामुळं आम्ही सगळं सौरभचं ऐकतो. त्याच्यामुळे मी सौरभचं पण मनापासून अभिनंदन करेन. आणि खरंच असंच क्रिकेट प्रेमी जे आहेत, लवर्स ते म्हणतात, असंच आपण पुढे पण क्रिकेट आपलं संघ चालू ठेवूया आणि बाहेर स्पर्धा खेळूया आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आणि क्रिकेट एन्जॉय करूया. मनोज, मी तर पहिले धन्यवाद देतो सगळ्या साई स्पोर्ट्सच्या टीमला आणि आपल्या साई स्पोर्ट्सच्या सगळ्या मेंबरला. कारण की आम्ही जेव्हा इथं प्रॅक्टिस करायला यायचो तेव्हा आम्ही एवढं काय आपल्या टीममध्ये खेळत नव्हतो. पहिले दुसरी आमच्या स्वतःची टीमनं खेळायचो आम्ही. पण त्याच्यानंतर आता सगळे पोरं आमचे पण थोडा आजूबाजूला सगळे कॉलेज वगैरे हे करतात, त्याचा टाईम भेटत नाही. तर आम्ही साई स्पोर्ट्समध्ये जॉईन केलं आहे. आणि आता साई स्पोर्ट्समध्ये सगळे मेंबर एवढे चांगले आहेत की सगळ्यांना एक घेऊन चालतात. कारण की त्यांना माहिती आहे क्रिकेटचं महत्त्व काय. पोरं असंच येत नाही कोणी प्रॅक्टिस करायला, कारण की त्यांना पण पुढं काही ना काही करायचं असतं म्हणून सगळं प्रॅक्टिस करायला येतात. आणि सौरभदा सगळे सिनियर सिटीजन आहेत आपल्या साई स्पोर्ट्समध्ये. ऋषीदा, भाईदा, मनोजदा, अभिदा, हे सगळे, मोहन, हे सगळे आपल्याला प्रतिसाद देतात. पाठिंबा हे देतात, आपल्याला प्रोत्साहन देतात की कसं खेळायचं आणि कसं नाही खेळायचं, आपल्याला टीम कशी चालवायची हे त्यांच्याकडून शिकायला भेटतं. आज आम्ही एवढं दिवसापासून खेळतो पण एवढं मनावर कधी घेऊन खेळायचं नाही. फक्त खेळायचं म्हणून खेळायचं पहिले. आज आम्हाला खेळण्यामधून काय शिकायचं, का कोणाला कसं रिस्पेक्ट द्यायचं, का कसं बोलायचं, आज तुमच्यापासून शिकतो. आणि कसं टीमला घेऊन चालायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की काही टीम अशा असतात आपण खेळतो पण काही छोट्या गोष्टींमुळे आपली टीम तुटून जातात. कसं रागवायचं पण थोडं आणि थोडं प्रेम पण कसं दाखवायचं हे टीममधून कळून चाललं आहे आपल्याला आज असं या टीममधून. त्याच्यामुळं साई स्पोर्ट्सला धन्यवाद देतो आणि थँक्यू. नमस्कार, मैं अभिषेक. और साई स्पोर्ट्स की शुरुआत आज से 2 साल पहले, बराबर लमसम 2 साल हमको होने को आया है. हम लोग ने जिस मानसिकता से चालू किया था कि हम सबको साथ में लेके, चाहे कोई नया हो, चाहे अपना हो, चाहे कोई भी हो, सबको साथ में लेके हम अपना क्रिकेट खेलेंगे और सबको एक साथ आगे लेके चलेंगे. तो बहुत सारे खिलाड़ी 2 साल में आए और गए और नए नए खिलाड़ी आ रहे हैं. सबके लिए हमने एक रास्ता ओपन करके दिया था. जो हमारा सबसे मेन मोटिव यही था कि सबको एक साथ लेके खेलना है. उसके हिसाब से हम अपने रास्ते पे एकदम चल रहे हैं. और उसमें सबसे बड़ा योगदान हमारे सौरभ का है कि जो 40+ इनको साथ में लेके और ये पिच को करना, जो सबसे मेन, क्योंकि खेलने के लिए जगह आना मिलना वो सबसे बड़ी इंपॉर्टेंट वाली जो चीज़ थी, वो हमको 1-1.5 साल मेहनत करने के बाद आज हमको हमारा खुद का एक ऐसा खेलने का एक स्थान मिला है. बाकी सब जितने भी खिलाड़ी हैं जो साथ में खेल रहे हैं, जो भी हैं, सब लोग ने बहुत अच्छा किया है. सब अपना अपना मेहनत और सब लोग अपना योगदान, चाहे वो शारीरिक रूप से हो चाहे पैसे से हो, सब लोग अपना कर रहे हैं. और ज़्यादा नहीं बोलूँगा, बस थोड़े में ही, कि जो जैसा है बस वैसे ही चलने दीजिए और ये साथ लंबे तक जाएंगे और अच्छा करेंगे जो भी हो सकेगा. बाकी सौरभ. नमस्कार, मी सौरभ, साई स्पोर्ट्सचा कर्णधार. मला सांगताना फक्त एवढाच आनंद होतो की इथे जी काही मंडळी येत आहेत किंवा मुलं येत आहेत ती फार मेहनती आहेत आणि फार डिसिप्लिन प्रॅक्टिस होतं. आणि आपल्या साई स्पोर्ट्स संघाची ओळख ही एक डिसिप्लिन टीम म्हणून आहे. आणि इथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा मला अभिमान आहे, कारण ते त्यांच्या परीने जे त्यांना 100% येतं ते देण्याचा प्रयत्न करतात. त्या खेळाव्यतिरिक्त पण आपण साई स्पोर्ट्सतर्फे वेगवेगळे उपक्रम करतो. त्या उपक्रमाला देखील ही सगळी मुलं आवर्जून असतात. आमच्या संघाला कोणताही स्पॉन्सर नसताना देखील ही सगळी मुलं वैयक्तिक स्वतःच्या खर्चातून सगळं हे करतात. बरीच मेहनत करतात ही जणं. जसं आज आम्ही फक्त पिचचं जे कार्यक्रम केला, पिच बनवण्याचा,
त्याच्यात पण प्रत्येकाने आवर्जून सहभाग नोंदवला. फक्त क्रिकेट हा फक्त खेळण्यापुरता विषय नसून म्हणजे आपण सगळे एकत्र राहणं हे पण फार महत्त्वाचं आहे. आता खूप कमी जण आहेत की जे मैदानावर येऊन खेळायला बघतात, बरेचसे जण टर्फच्या ह्याच्यात जातात, पण मैदानात येऊन खेळण्याची जी मजा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठणं, इथून जी सुरुवात आहे ही सगळेजण करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रवास याच्या पुढे देखील असाच सुरू राहील. या प्रवासात बरेचसे खेळाडू आले गेले, पण साई स्पोर्ट्स हे नेहमी असंच राहील आणि येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं इकडे स्वागतच असेल. आमची अपेक्षा फक्त हीच आहे की अजून उत्तमोत्तम खेळ आपल्या संघाकडनं व्हावा आणि आपण जास्तीत जास्त ट्रॉफीज जिंकाव्या आणि येणाऱ्या वर्षात प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या कॅबिनेटमध्ये एक ट्रॉफी जाऊ दे, हीच माझी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.